पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पैशांची मागणी करत विवाहितेला पतीने घरात डांबून ठेवलं, दोरीने बांधलं, शोल्डर गरम करून चटके दिले। ही निर्दयी घटना छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे घडली। या प्रकरणी विवाहितेने फुलंब्री ठाण्यात पती व 2 नणंदांविरोधात तक्रार दिली आहे। वैद्यकीय अहवालात महिलेच्या अंगावर 17 जखमा आढळून आल्या आहेत। काल दिनांक 1 जून रोजी फुलंब्री पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून CR नंबर 283/25 हा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्यामध्ये फिर्यादीच्या सांगण्यानुसार BNS कायद्याच्या कलम 85, 127(1), 118(1), 115, 351(1), 351(3), त्याचबरोबर 189(1), 191(2) आणि 190 या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये फिर्यादीने तिच्या सासरच्या लोकांनी व तिच्या नवऱ्याने तिला चटके देऊन त्रास देऊन दिल्याबाबतची तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासाचे चक्र तात्काळ फिरवण्यात आलेले आहे आणि आम्ही 2 टीम्स रवाना करून फिर्यादीच्या सांगण्यानुसार जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न केलेले आहेत आणि त्यामध्ये आरोपी अटक करण्याची प्रक्रिया चालवली आहे। 6 आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे। सर, असे जे कृत्य करणारे यांना आपण काय सांगू शकतो किंवा अशा ज्या घटना घडत असेल त्यांना काय सांगू? यामध्ये तिच्या तक्रारीवरून असं कळतंय की ही बरेच वर्षापासून तिला हा त्रास होता। दुर्दैवाने तिने ते सांगण्याचं धाडस इतके दिवस केलं नव्हतं। माझी आपल्या माध्यमाने ही सर्व माध्यमांच्या मार्फतीने विनंती आहे सर्वांना की अशा प्रकारचा जर त्रास असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकेल। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।